गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल हे शेतकऱ्यांसह वीज वितरण कार्यालयात पोहोचले, तर येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांना 12 तास सतत वीज दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता रामराव राठोड, कार्यकारी अभियंता आनंद जैन यांना दिलाय। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान्य पिकाची लागवड केली। सुरुवातीला शेतकऱ्यांना 12 तास सतत वीज पुरवठा देण्यात आला, मात्र उन्हाचा पारा वाढत असताना शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या धान पिकाला पाण्याची आवश्यकता असताना वीज वितरण कंपनी फक्त 8 तास वीज देत असल्यानं बोरवेलच्या सहाय्यानं रब्बी पिकांची लागवड केलेल्या धान पिकाला पूर्णतः पाणी मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांचं कार्यालय गाठलं असता आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता रामराव राठोड, कार्यकारी अभियंता आनंद जैन यांची भेट घेत निवेदन देत धान पिकाला 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी केली। जर मागण्या येत्या 2 दिवसात पूर्ण झाल्या नाही तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार अग्रवाल यांनी दिलाय। तर येत्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून वीज पुरवठा संदर्भात मार्ग काढू अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अभियंता सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता रामराव राठोड यांनी आमदार विनोद अग्रवाल आणि शेतकऱ्यांना दिली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेते हे पाहण्यासारखं असेल। महावितरण के कार्यालय में आए हुए हैं। उसका कारण ये है कि सबसे पहली बात तो जो बिजली की जो कटौती हो रही है, सरकार के द्वारा 12 घंटे किसानों को बिजली देने का आश्वासन किया गया था, पर आज किसानों को कहीं ना कहीं वो बिजली उत्पन्न मिल नहीं रही है, जिससे कि जो रब्बी की जो फसल लगी हुई है उसमें किसानों को बड़े पैमाने पे नुकसान होते जा रहा है। और इन दिनों किसानों को सबसे ज़्यादा बिजली की आवश्यकता है। इसके लिए माननीय आमदार विनोद जी अग्रवाल इनके माध्यम से इलेक्ट्रिक ऑफिस पे आज ज्ञापन दिया गया है और किसानों की जो पानी की समस्या है उसको जल्द से जल्द सुलझाया जाए, इस पे आज महावितरण के अधिकारियों से बात की गई है। शेतकऱ्यांनी घेऊन आज महावितरणच्या कार्यालयाला आले होते काय? गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत त्यांना कमीत कमी 12 तास वीज मिळावी याकरता महावितरण विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे आज आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत। आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला आहे की 1-2 दिवसामध्ये तुम्ही हे 12 तास वीज आम्हाला द्या, नाहीतर 2 दिवसानंतर एक मोठा जन आंदोलन आमच्या वतीने म्हणजे शेतकऱ्यांसोबत आम्ही महावितरण विभागावर करणार आहोत आणि शासनाला सुद्धा विनंती करणार आहोत। मी काल मुंबईला उद्या जाणार आहे, आणि शासनाला सुद्धा मी विनंती करणार आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे। आणि आज ऐन म्हणजे जेव्हा पीक गर्भामध्ये असेल किंवा आज या अवस्थेमध्ये पाण्याची नितांत आवश्यकता पिकाला असते आणि म्हणून या सर्वांना 12 तास कमीत कमी वीज मिळावी याकरता निश्चित रूपानं आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। काय आश्वासन दिलं आहे का अधिकाऱ्यांनी? आता अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की शक्य तेवढी जास्तीत जास्त वीज आम्ही शेतकऱ्यांना देऊ, कारण लोडसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे। परंतु आमची मागणी जोपर्यंत 12 तास वीजची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आणि जोपर्यंत आम्हाला 12 तास वीज मिळणार नाही तोपर्यंत आम्ही महावितरण विभागाला स्वस्त बसू देणार नाही। आणि याकरता आम्ही सांगितलं आहे की एक मोठा जनआंदोलन निश्चितपणे येणाऱ्या 1-2 दिवसानंतर उभारण्यात येईल जर ही वीज मिळाली नाही तर। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।